नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत बद्दल। HbA1c म्हणजे काय? तर HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्यांची जी शुगरची पातळी असते ती एका पर्सेंटेज मध्ये येते, त्याला आपण HbA1c असं म्हणतो। आता HbA1c ची नेमकं का महत्त्वाची आहे? मुख्यतः 2 महत्त्वाच्या बाबींसाठी याचा संबंध आहे। पहिलं म्हणजे ज्या रुग्णांना स्वतःच्या मधुमेह रिपोर्टवरती शंका आहे अशा लोकांच्या निदानासाठी याचा वापर केला जातो। यासोबतच ज्या रुग्णांना बऱ्याच काळापासून मधुमेह आहे म्हणजेच क्रोनिक डायबिटीज म्हणतो, अशा लोकांना पुढे होणाऱ्या गुंतागुंती टाळण्यासाठी आपण HbA1c ची तपासणी करतो। ही अतिशय महत्त्वाची तपासणी आहे, कारण या तपासणीद्वारे आपण होणाऱ्या न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि रेटायनोपॅथी यासारख्या होणाऱ्या कॉम्प्लिकेशन पासून आपण रुग्णांचा बचाव करू शकतो। तर ज्या रुग्णांना दीर्घ काळापासून, ज्यांना आपण क्रोनिक डायबिटीज आहे असं म्हणतो, अशा रुग्णांनी नियमितपणे HbA1c करणे खूप महत्त्वाचे आहे। म्हणजे दर 3 महिन्याला जर HbA1c चा रेकॉर्ड जर तुम्ही ठेवला तर त्यापासून तुम्ही गुंतागुंतीपासून दूर राहू शकता। तर HbA1c चा रिपोर्ट कसा असतो हे जाणून घेऊया। तर HbA1c चा रिपोर्ट हा पर्सेंटेज मध्ये येत असतो। HbA1c 5.6 ला आपण नॉर्मल म्हणतो, 5.7 to 6.4 ला आपण प्री डायबिटीज म्हणतो आणि मोर दॅन 6.4% ला आपण डायबिटीज आहे असं गृहीत धरतो। तर जे पेशंट प्री डायबिटीज मध्ये आहेत अशा पेशंटला आपण आहाराचा सल्ला दिला जातो, त्यासोबतच कधी एखादी गोळी देखील सुरू केली जाते। तर ज्यांचा HbA1c मोर दॅन 6.4% मध्ये आहे अशा रुग्णांना आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते, यासोबतच आहाराचा सल्ला देखील दिला जातो। यापेक्षा जास्त असणाऱ्या म्हणजे 8, 9, 10 असणाऱ्या रुग्णांना आपण पुढे होणाऱ्या गुंतागुंती म्हणजेच कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी पुढचे काही तपासण्या असतात, रेटायनोपॅथी किंवा युरिन अल्ब्युमिन वगैरे आहे, अशा तपासण्या करण्यासाठी सांगतो। तर मित्रांनो, HbA1c करून तुम्हाला असलेल्या मधुमेहाचे तुम्ही शंकांचं निरसन करा आणि पुढील सल्ला घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना अवश्य भेटा। धन्यवाद।